मजेत आहात ना? तर मी दीपाली आपलं यूट्यूब चॅनलवर जे की दीपाली स्टिच विथ रिअल लाईफ आहे, तर यामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे 1 वाजता. तर आता वाजले आहेत 1, म्हणजे माझे सगळे कामं आवरलेले आहेत. सगळे आता मुलं जस्ट आत्ता ट्युशनवरून घरी येतील. तर आता आज आहे हॉलिडे, त्याच्यामुळे त्यांचं ट्युशन लवकर होतं. तर आजचा ड्रेस कसा दिसतोय, तर हा ड्रेस मी साडीपासून शिवलेला आहे. त्यात खाली जेगिन्स आहे, तर ती गोल्डन कलरची घातलेली आहे. तर हा मला फुल घेरमध्ये हवा होता, कटमध्ये नको होता. तर मी याला घेर हा जो आहे तर हा जॉईंट करून घेतलेला आहे. तर ड्रेस कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि एक माझं मिशोचं पार्सल आलेलं आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासमोर ओपन करते. तर मी हे बोलवलेलं ड्रेस शिवायचं आहे मला माझ्यासाठीच. तर मी ऑलरेडी एक कॉटनचं म्हटलं, उन्हाळ्यात घालायला कॉटनचं बरं पडते. तर बघूया आपण कसं आहे. तर पॅकिंग तर चांगली आहे. खूप छान आहे, हे बघा कॉटन आहे. तर हा जो वरचा आहे तर हा 2.5 मीटर आणि हा बॉटम जो आहे तर हा सुद्धा 2.5 मीटर दिलेला आहे. भरपूर मोठ्या पाण्याचं आहे. खूप छान आलेलं आहे, परंतु धुतल्यानंतर कलर जाईल का तर माहीत नाही मला. परंतु कापड जे आहे तर ते कॉटन छान आलेलं आहे बरं का. तर हे तर काही मी रिटर्न करणार नाही आहे, ठेवून घेणार आहे. आणि याचा ड्रेस जेव्हा शिवेल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आज मला ह्या साडीचा अंगारखा पॅटर्न जो आहे तर तो शिवायचा आहे. खाली पूर्ण कळ्यांमध्ये आणि वरती अंगारखा पॅटर्न शिवायचा आहे. तर हे आपल्या क्लायंटने साडी दिलेली आपल्याला. नवीन साडी आहे बोलल्या त्या, 2च वेळेस घातलेली. तर ती खूप मोठी आणि खूप जाड होते घातल्यानंतर. तर त्यांचं म्हणणं आहे की मी ड्रेस शिवला तर छान ट्रेडिशनल वेअर सुद्धा होऊन जाईल. त्यानंतर मी जे क्लायंटचं माप होतं तर ते लिहून ठेवलेलं डायरीमध्ये. त्यानंतर मग डायरेक्ट पाठीमागचा भाग तो जो आहे तर तो मी डायरेक्ट काढलेला कापडावरती आणि त्याच याच्या मागच्या भागावरून मी समोरचा भाग हा पेपरवर कटिंग करून त्याचा अंगारखा पॅटर्न तयार केला. म्हणजे मग मला मेन फॅब्रिकवर टाकायला सुद्धा सोपं जाईल आणि आपलं जे कापड आहे तर ते सुद्धा जास्त वेस्ट होणार नाही. तर त्यामुळे मग मी समोरचा भाग जो आहे तर तो पेपर कटिंग केला आणि त्याच्यावरच आपलं माप करून घेतलं. आणि समोरच्या भागामध्ये समोरचा जो आहे तर तिथे जॉईंट येणार होता अस्तरला, कारण तेवढं पूर्ण ताकातलं न फाडता मी म्हटलं की आपण समोरून थोडंसं जॉईंट लावूया, म्हणजे आपलं ते दोन्ही पार्ट व्यवस्थित निघून येतील आणि कमीसुद्धा काही पडणार नाही. त्याच्यामुळे मग मी लावून घेतलं. आणि मुलांचं सुरू मध्ये की मम्मी आता काय करते, मम्मी माझ्याकडं बघ, हे कर ते कर. तर त्यांचं कामही सुरू होतं. मग मी लगेच कटिंग वगैरे करून घेतली आणि हा जो समोरचा भाग आहे तर तो सुद्धा मी तयार करून घेतला. इथे मी कॅनव्हास वगैरे वापरलेलं नाही आहे. मी अस्तर होतं त्यामुळे अस्तर जे आहे तर ते पलटी करून घेतलं, म्हणजे अजून जाड व्हायला नको होतं त्यांना. कारण साडी ऑलरेडी खण साडी होती, परंतु खूप जाड होती ती आणि त्यावर अस्तरही मी कॉटनचंच लावलेलं. त्याच्यामुळे त्यांना कॅनव्हास वगैरे लावायची गरज नाही पडली. आणि परत वरती येऊन अजून गळ्याभोवती लेस येणार होती. तर मी काय केलं, जे काठ होते ना तर त्याच्यामधला जो एक व्हाईट कलरची लेससारखं दिसत होतं तर तो पट्टा व्यवस्थित कट करून घेतला आणि तो
जे गळा आहे तर त्याला वरती येऊन छान असं फिनिशिंगने जेवढं लावता येईल तेवढं छान असं लावून दिलं. परंतु जेव्हा आपण एखादी डिझाईन करायला घेतो ना तर तेव्हा खूप वेळ लागतो बरं का. एक ड्रेस शिवण्यासाठी म्हणा किंवा ब्लाऊज म्हणा तर त्यासाठी खूप वेळ लागतो. त्या वेळेमध्ये आपण नाही म्हटलं जर साधा जरी ड्रेस किंवा साधं ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर सहज आपण 2 किंवा 3 शिवू शकतो. त्यामुळे जेव्हा कधी आपण म्हणजे आम्ही आता ड्रेस शिवतो किंवा ब्लाऊज शिवतो तर त्यामुळेच आम्ही अशा ड्रेसची शिलाई ना जरा जास्तच घेतो. तर मी या ड्रेसची शिलाई घेतलेली आहे 550 रुपये. कारण मला याला 3 ते 3.5 मीटर अस्तर लागलेलं. एरवीच्या ड्रेसला 3 मीटर अस्तरमध्ये होऊन जातं, परंतु याला 3.5 मीटर अस्तर लागलेलं मला. आणि त्यानंतर स्लीव्ज ज्या होत्या तर मी स्लीव्जला अस्तर नाही लावलं, साधी स्लीव्स ठेवली कारण कम्फर्टेबलही होतं आणि दिसायलासुद्धा छान दिसते. तर त्यानंतर मग मी अगोदर जे मध्यभाग काढून घेतला आणि त्याच्यावरती मग दिसायला छान म्हणजे जी बाही आहे तर ती व्यवस्थित होते का तर झाली. आणि नंतर कॉर्नरपासून मी बाही लावायला सुरुवात केली. तर कधी कधी काय होतं की कमी जास्त होऊन जाते, त्यामुळे अगोदर आपली जी बाही आहे तर ती सेंटर घ्यायचं आणि सेंटरवरून बाही लावायला घ्यायची, ब्लाऊजची असो किंवा ड्रेसची असो. तर बघा इथे परफेक्ट बाही आलेली. तर ड्रेसमध्ये ना जे आपलं चेस्टचा 4था भाग घेऊन आपण जी घडी घेतो तर तीच बाहीमध्ये मी घेतलं, परंतु अर्धा इंच मी कमी घेतलेलं आहे. कारण जे ड्रेसचे स्लीव्ज असतात तर त्या थोड्याशा आपण लांब घेतो आणि माहीत नाही मला, परंतु मी अर्धा इंच किंवा ते 1 इंच तरी मी कमी घेते. कारण आपली शोल्डर पट्टी ही जास्त असते ड्रेसमध्ये आणि ब्लाऊजमध्ये कमी असते. तर इथे समोरचा भाग तयार झालेला. तसंच नंतर मग मी खालचं सुद्धा अटॅच करून घेतलं आणि खालच्या मी कळ्या काढलेल्या होत्या ड्रेसच्या आणि कळ्यांमध्ये मी ड्रेस शिवला. तर कमरचा 4था भाग करून जेवढ्या कळ्या काढायच्या तेवढ्या कळ्यांनी आपण कमरला भाग द्यायचं आणि प्लस 1 इंच ॲड करायचं त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी. तर बघा असा फायनल लुक तयार झाला. आणि मी इथे 12 कळ्या काढलेल्या, पाठीमागून 6 आणि समोरून 6. तर मी असं 6 घड्या टाकल्या साडीच्या राहिलेल्या साडीमध्ये. आणि या साडीचा ड्रेस कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर अशाच नवीन ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नेक्स्ट दुसऱ्या साडीचा